BEML लिमिटेड तर्फे इथे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये इथे जी पदे भरून घेतली जाणार आहेत ही पदे तुम्हाला इथे गव्हर्नमेंटची पदे विद्यार्थी मित्रांनो असणार आहे। तर इथे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ANM साठी JNM साठी ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो असणार आहे। तर बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे ही याच्यामध्ये तुमची गव्हर्नमेंट अंतर्गत ही सर्व पदे इथे भरली जाणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला पात्रता काय असणार आहे, पगार किती भेटणार आहे, तुमचं नोकरीचं प्रोफाईल काय असणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। तर चला, वेळ न वाया घालवता व्हिडिओला आता सविस्तरपणे सुरुवात करू। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा प्रकारे ही तुम्हाला BEML लिमिटेड अंतर्गत ही पदभरती इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारची सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन असणार आहे। ही नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करून पाहून घेऊ शकता। तर बघा, याच्यामधील पहिलं जे पद आहे स्टाफ नर्स पद आहे, एकूण जागा 10 एवढ्या जागा इथे भरून घेतल्या जाणार आहे। याच्यानंतर क्वालिफिकेशन असणार आहे। आता क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर बघा BSc नर्सिंग तुम्हाला इथे लागणार आहे किंवा त्यासोबत तुम्हाला 3 वर्षाचा डिप्लोमा नर्सिंग मिडवायफरीचा इथे लागणार आहे। अशा प्रकारचा इथे तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला कमीत कमी 60% एवढे मार्क्स तुम्हाला आलेले पाहिजेत, तर तुम्ही इथे हा अर्ज करू शकता। कमीत कमी 60% मार्क्स तुम्हाला इथे लागणार आहे। त्याच्यानंतर बघा आणखी काय आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स तुम्हाला अजून इथे लागणार आहे। तर बघा, कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला रिकग्नाइज हॉस्पिटल असतील किंवा नर्सिंग होम असतील तर याच्यामधला तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे। तर या पदासाठी कॅन्डिडेट हॅव्हिंग ट्रेनिंग BLS ALS इज प्रिफर्ड, याचं तेवढं काही मेन्शन नाही, पण तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल नर्सिंग होमचा किंवा रिकग्नाइज हॉस्पिटलमधला तुम्हाला अनुभव लागणार आहे। त्याच्यानंतर बघा, आता इथे इंडिकेटिव्ह जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे तुमचे काम करणं, तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला ते काम करायचं आहे त्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत। तर तुम्हाला काम जे असेल बघा, वर्क इन OPD मध्ये तुम्हाला वर्क असेल, IP असेल, त्याच्यानंतर कॅज्युअल्टीमध्ये तुम्हाला काम असेल अँड ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरमध्ये तुम्हाला OT शिफ्ट बेसिस ॲज पर कंपनी। आता तुम्हाला OT मध्ये काम असेल आणि तुम्हाला ॲज पर शिफ्ट बेसिसवर काम असणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला 3 शिफ्ट असतील 8-8 घंट्याच्या विद्यार्थी मित्रांनो। आता ज्या असतील त्या तुम्हाला ते सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तिथे कळूनच जाणार आहे। तर इथे नोटिफिकेशन मध्ये फक्त शिफ्ट बेसिसचं मेन्शन केलेलं आहे। त्याच्यानंतर प्रोव्हाइड डायरेक्ट पेशंट केअर, तुम्हाला डायरेक्ट पेशंटची केअर करायची आहे, मॉनिटरिंग करायचं आहे, व्हायटल साइन अँड ॲडमिनिस्ट्रेट त्याच्यानंतर एज्युकेट पेशंट सोबत तुम्हाला फॅमिलियर राहायचं आहे, त्यांची काळजी घ्यायचं आहे, मेंटेनन्स ऑक्युरेटली तुम्हाला रेकॉर्ड्स मेंटेन करायचे आहेत, असे सर्व तुम्हाला इथे माहिती असणार आहे। आणि त्याच्यानंतर कॅरी आउट एनी अदर ड्युटीज असाइन बाय द डॉक्टरद्वारे ज्या ड्युटीज तुम्हाला इथे दिल्या जाणार आहेत त्या तुम्हाला इथे कंप्लीट करायच्या आहेत। अशा प्रकारचं वर्क प्रोफाईल तुम्हाला इथे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स या पदासाठी। त्याच्यानंतर बघा, दुसरं पद आहे जे फार्मासिस्टचं, हे दुसरं पद इथे असणार आहे। इथे तुम्हाला या 4 जागा इथे भरल्या जाणार आहेत। आता याच्यामध्ये तुम्हाला PUC 10+2 म्हणजे 12वी लागणार आहे, विथ 2 इयर्स फुल टाइम डिप्लोमा इन फार्मसी तुम्हाला लागणार आहे। 2 वर्षाचा फुल टाइम डिप्लोमा इथे लागणार आहे, कमीत कमी 60K गुणासोबत तुम्हाला इथे लागणार आहे। आणि याच्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन इन स्टेट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज नेसेसरी असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन लागणारच आहे, कंपल्सरी आहे। इथे या नोटिफिकेशनमध्ये यांनी चुकून इथे मेन्शन केलेलं नसेल, पण इथे रजिस्ट्रेशन तर तुम्हाला कोणत्याही पदासाठी आरोग्य विभागात कंपल्सरी असतंच। तर इथे मेन्शन केलं नाही, तर इथे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन असणार आहे।
तर इथे पण तुम्हाला फार्मासिस्ट या पदासाठी रजिस्ट्रेशन लागणार आहे. इथे पण तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. तुमच्या फील्ड रिलेव्हंट फील्डचा तुम्हाला ते लागणार आहे एक्सपिरियन्स 2 ते 3 वर्षाचा. इथे पण तुम्हाला तशाच प्रकारे वर्क प्रोफाईल इथे पण असणार आहे. वर्क इन मेडिकल सेंटर अँड ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरमध्ये तुम्हाला इथे काम असणार आहे. रिस्पॉन्सिबल फॉर डिस्पेन्सिंग मेडिसिन्स, प्रोव्हाइड मेडिसिन्स, इन्फॉर्मेशन पेशंट. आता पेशंटला तुम्हाला मेडिसिनबद्दल माहिती द्यायची आहे, त्यांचं काय काय मेडिसिन्स आहे त्या गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत. तर अशा प्रकारे इथे वर्क प्रोफाईल याच्यासाठी पण असणार आहे. त्याच्यानंतर बघा आता स्टाफ नर्स जे पद आहे या पदासाठी एज लिमिट असणार आहे मॅक्झिमम 30 वर्ष आणि या पदासाठी पगार जो असेल 18,780 पासून 67,390 हा तुमचा इथे बेसिक पे हा इथे असणार आहे. आणि इन हँड जो पगार येईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 40,000 प्लसच तुम्हाला इन हँड पगार इथे येणार आहे. हा बेसिक पे असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला राहण्याचा भत्ता, खाण्याचा भत्ता, ट्रॅव्हलचा भत्ता या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिल्या जात आहेत. तर तुम्हाला इन हँड 40,000 प्लस पगार तुम्हाला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतरचं पद आहे बघा फार्मासिस्टचं पद आहे. याच्यासाठी एज लिमिट जी असेल ती मॅक्झिमम 29 वर्ष असेल आणि या पदासाठी तुम्हाला 16,900 पासून 60,650 एवढा पगार इथे दिला जाणार आहे. पण याचा पण जवळपास तुम्हाला 35,000 ते 40,000 याच्यासाठी पण पेमेंट तुम्हाला इन हँड इथे भेटणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट अँड ऑब्झर्प्शन. आता स्टाफ नर्ससाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस इथे कशी असणार ते पण तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजून घ्यावी लागेल. आता BEML ही जी कंपनी आहे ही गव्हर्नमेंट अंतर्गतच कंपनी आहे, म्हणजे तुम्हाला ही पोस्टिंग जी असतील या सरकारीच पोस्टिंग असणार आहे. तर तुम्ही ते सिलेक्ट जर झाला तर तुम्हाला फर्स्ट 2 वर्षाचा पिरियड जो असणार आहे तो तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्टवर करावा लागणार आहे. कॉन्ट्रॅक्टवर करावा लागेल आणि त्यासाठी पगार जो असणार आहे तुम्हाला 25,000 पर मंथ इथे दिला जाणार आहे कॉन्ट्रॅक्टवरती. आणि त्याच्यानंतर ही 2 वर्ष कंप्लीट झाली की तुम्हाला डायरेक्ट इथे परमनंट केलं जाणार आहे. म्हणजे इथे स्टायपेंड दिलं जाणार आहे. तुम्हाला डायरेक्ट जे पगार जो असेल हा स्टायपेंड असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट जो असणार आहे तुम्हाला इथे तुमचं एज्युकेट केलं जाईल, तुम्हाला इथे शिकवलं जाईल, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे ह्या 2 वर्षामध्ये केलं जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा विल बी ऑब्झर्व इन ग्रुप C. आता स्टाफ नर्ससाठी ग्रुप Cचं हे पद असणार आहे. तर तुम्हाला 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ते डायरेक्ट कन्वर्ट केलं जाणार आहे गव्हर्नमेंट अंतर्गत. आणि तो पगार असेल तुमचा 18,700 पासून 67,390 हा पेमेंट तुम्हाला लागू होईल तुम्हाला. आणि त्याच्या अगोदर 2 वर्ष जे असतील त्याच्यासाठी स्टायपेंड भेटेल तुम्हाला 25,500 रुपये एवढा दर महिन्याला पगार इथे भेटणार आहे. आणि हा आहे फार्मासिस्टसाठी आहे. इथे पण तुम्हाला 23,500 रुपये एवढा स्टायपेंड दर महिन्याला भेटेल. इथे पण कॉन्ट्रॅक्ट पिरियड 2 वर्षाचा असणार आहे. आणि तुम्हाला 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर इथे तुम्हाला ग्रुप B मध्ये कन्वर्ट केलं जाईल 2 वर्षानंतर. तर बघू शकता इथे तुम्ही. त्याच्यानंतर काही जनरल इन्स्ट्रक्शन इथे तुम्हाला सांगितलेले आहेत. ओनली इंडियन नॅशनल्स मे अप्लाय, म्हणजे ऑल इंडियनचे कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकणार आहेत. 12 सप्टेंबर या अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे हा अर्ज इथे करावा लागणार आहे. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला या PDF मध्ये पाहण्यासाठी भेटणार आहे. तर हाऊ टू अप्लाय तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. 12 सप्टेंबर शेवटची तारीख आहे आणि अर्ज करण्यासाठी लिंक असणार आहे www.bemelindia.in ही वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर बघा अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पण इथे लागणार आहेत. आता ती डॉक्युमेंट्स कोणती असणार आहेत तर बघा रिसेंट पासपोर्ट, म्हणजे तुम्हाला सध्याचा फोटो लागेल, तुमचं सिग्नेचर लागेल तुम्हाला इथे, क्लिअर व्हाईट बॅकग्राऊंड इन ब्लॅक इंक. आता तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडवरती काळ्या पेननं तुम्हाला तुमचे सिग्नेचर करून इथे अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, PWD सर्टिफिकेट ॲज पर अप्लिकेबल जर असाल तर लागेल, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, क्वालिफाईंग डिग्री मार्कशीट. आता ज्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरता त्याचे तुम्हाला इथे डिग्री सर्टिफिकेट लागतील. क्वालिफाईंग डिग्री मार्कशीट ॲज सिंगल PDF मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ऑल मार्क्स कार्ड अलॉंग विथ CGPA तुम्हाला इथे कन्वर्ट करून तुमचा CGPA पर्सेंटेजच्या स्वरूपात तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय कार्ड इश्यू बाय गव्हर्नमेंट इन इंडिया, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड या गोष्टी तुम्हाला इथे जोडायच्या आहेत. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन इन स्टेट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज नेसेसरी,
त्याच्यानंतर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन लावायचं आहे. ऑल रिलेव्हंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ॲज सिंगल PDF तुम्हाला जोडायचे आहेत. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स पण तुम्हाला ते विद्यार्थी मित्रांनो लागणार आहेत. तर ही होती बघा सर्व बेसिक माहिती जी आपण व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे समजून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला गव्हर्नमेंट जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हे स्वरूप आहे. हे BEML लिमिटेड कंपनी आहे आणि हे जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग कंपनी आहे, म्हणजे गव्हर्नमेंट कंपनीच आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ते जवळपास आर्मी रिलेटेड या सर्व गोष्टी तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर या संस्थेमध्ये तुम्हाला आहे ना ही पोस्टिंग इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. शेवटी जर तुम्हाला आणखी व्हिडिओ समजलेला नसेल किंवा काही तुमची तक्रार असेल तर तुम्ही ना हरकत इथे कॉमेंट करू शकता. सर्व विद्यार्थ्यांना रिप्लाय दिला जाईल. शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लावलवरती प्रेस करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन जाहिरातीची नोटिफिकेशन जे असेल ते तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.